अनेक जणांना मोबाईल लॅपटॉप वरती इंटरनेटचा वापर करताना जर नेटवर्क प्रॉब्लेम आलेला असेल तर त्यात तुम्ही एकटे नाहीयेत, कारण बऱ्याच लोकांना आज ह्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं आहे। समुद्राच्या तळाशी असलेल्या अनेक केबल तुटल्यामुळे भारतासह आशियातील काही भागांमध्ये आज इंटरनेट हे स्लो चालत आहे। समुद्रात टाकलेल्या अनेक सागरी फायबर ऑप्टिक केबल्स एकाच वेळी कापल्या गेल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आणि यामुळेच आज इंटरनेट अचानक बंद पडलं होतं किंवा स्लो चालत होतं असा प्रॉब्लेम तयार झाला होता। नेटब्लॉक्स या इंटरनेट ऍक्सेसवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने सांगितलं की समुद्रातील केबल्सच्या सिरीज मध्ये अचानक काहीतरी बिघाड झाल्यामुळे अनेक देशांमध्ये आज इंटरनेट कनेक्टिव्हिटी खराब झालेली आहे। त्यांनी सौदी अरेबियातील जेहाद जवळ असलेल्या SMW4 आणि MEWE या केबल सिस्टीम मध्ये बिघाड झाल्याचं कारण दिलेलं आहे। तज्ञांच्या माहितीनुसार ही समुद्राखालील केबल लाईन नेमकी कोणत्या कारणामुळे कट झाली याबद्दल अधिक माहिती ही सध्या तरी मिळू शकलेली नाहीये। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। आज इंटरनेट हे सर्व्हिस जी आहे ती स्लो झाल्याने त्याचा थेट परिणाम अनेक गोष्टींवर होताना दिसला, जसं की कॉल ड्रॉप होणं, व्हिडिओ कॉलिंग मध्ये आवाज न येणं, गुगलवर आपण काहीतरी सर्च केलं असेल तर त्याची माहिती लवकर न मिळणं, अशा अनेक समस्यांना आज बऱ्याच लोकांना सामोरं जावं लागलं। बरं, एवढंच नाही तर डिजिटल पेमेंटवर सुद्धा याचा परिणाम झाला। इस्रायल हमास युद्धावर दबाव आणण्याच्या प्रयत्नात हुती बंडखोरांनी लाल समुद्रातील केबल्सला टार्गेट केल्याबद्दल यापूर्वी चिंता व्यक्त केली जात होती। त्यामध्येच आता हा सेम टू सेम प्रकार घडलाय। मायक्रोसॉफ्टने सुद्धा त्यांच्या अझूर क्लाउड सर्व्हिस मध्ये व्यत्यय आल्याचं मान्य केले। मायक्रोसॉफ्टने युजरने त्यांच्या पूर्वेतून जाणाऱ्या मार्गांवर लेटन्सी वाढल्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे। मायक्रोसॉफ्टच्या माहितीनुसार त्यांचे युजर्स हे विशेषतः ज्यांचा डेटा हा आशिया आणि युरोपमध्ये जातो त्यांना लेटन्सी वाढल्याचा अनुभव हा जास्त आलेला आहे किंवा जास्त येऊ शकतो। जहाजांच्या नांगरामुळे समुद्राखालील केबल्स तुटण्याची शक्यता जरा जास्त असते, पण त्यांना हल्ल्यातही लक्ष केलं जाऊ शकतं। अशा परिस्थितीमध्ये दुरुस्तीसाठी आठवडे लागू शकतात, कारण दुरुस्ती करणाऱ्या जहाजाला आणि त्या टेक्निशियन्स लोकांना तुटलेली केबल असतील ती केबल शोधून तिच्यावर काम करावं लागतं। तसंच कोणत्या सिस्टीमचं नुकसान झालं आहे याची अजून तरी पूर्ण आणि पक्की माहिती नाही। मुळात म्हणजे समुद्राखाली या केबलची दुरुस्ती करणं हे फार सोपं काम नाहीये, अत्यंत जिकिरीचं काम आहे आणि या सर्व कामासाठी पुढील काही आठवडे लागू शकतात। नेमकं कुठे या केबल कट झाल्यात याची माहिती घेऊन जहाज तिथं पाठवावी लागतील। टेक्निकल काम करण्यासाठी खोल समुद्रात काम करावं लागेल। बरं, एवढंच नाही तर या कामासाठी परवानग्या सुद्धा घ्याव्या लागतात, कारण ज्या ठिकाणी या केबल तुटलेल्या असतील त्यातील काही भाग हा संवेदनशील आहे। जमिनीवरील केबल्स प्रमाणे समुद्राखाली असलेल्या या केबल्स इंटरनेटच्या मेन कनेक्टिव्हिटी एक असतात। इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडे मल्टिपल ऍक्सेस पॉइंट असतात आणि जर एखाद्या पॉइंटला प्रॉब्लेम आला तर ह्या कंपन्या डेटा डायव्हर्ट करतात, त्यामुळे युजरच्या इंटरनेट स्पीड हा कमी होतो। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।